बेसिक पासून आपण रिॲक्ट जेएस ला स्टार्ट करतो. आता हे रिॲक्ट जेएस म्हणजे काय? रिॲक्ट जेएस म्हणजे काय की फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. काय हे फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. जसं की फ्रंट एंड मध्ये तुम्ही पाहिली HTML पाहिली, त्यानंतर त्या HTML ला स्टाईल करण्यासाठी, स्टाईलिंग देण्यासाठी किंवा अट्रॅक्टिव्ह डिझाईन देण्यासाठी तुम्ही CSS शिकला. त्यानंतर त्याला थोडंसं व्हॅलिडेशन टाकण्यासाठी जावास्क्रिप्ट शिकला, बरोबर. आणि ह्या HTML CSS जावास्क्रिप्टचा यूज करून तुम्ही एक वेबसाईट बनवली, बरोबर ना. पण त्या वेबसाईट मध्ये जसं की मी एखादी वेबसाईट अशी, त्या वेबसाईट मध्ये काय केलं तुम्ही, टेक्नॉलॉजी यूज केलं, ठीक आहे. आता जो काय आपला रिॲक्ट जेएस आहे आणि जो काय आपला HTML CSS आहे, ह्या दोघांमध्ये डिफरंट काय, थोडस 5 मिनिट आपण ह्याच्यात डिस्कस करू आणि आपण रिॲक्ट जेएसच्या सिलेबसला स्टार्ट करू, ठीक आहे ना. जसं की आता मी एखादी वेबसाईट सर्च केली, जसं की मी इथे A2Z ITHub.com अशी मी काय करतो, वेबसाईटला सर्च करतो मोबाईलला. ओके, जसं मी ही A2Z ITHub अशी वेबसाईटला मी काय केलं, सर्च केलं. आणि सर्च केल्यानंतर काय झाली, माझ्या पुढे वेबसाईट आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला इथे वरती दिसतोय राईट ॲरो दिसतोय, लेफ्ट ॲरो दिसतोय, ठीक आहे. त्यानंतर ह्याला आपण रिफ्रेश बोलतो किंवा पेज रिलोड करण्यासाठी आपल्याकडे हे आयकॉन असते. जसं मी अबाउटच्या पेजला जातो, तुम्ही इकडे लक्ष द्या, कुठे देणार लक्ष तुम्ही, ह्या रिलोडच्या बटनाला. जसं मी अबाउट बटनावर क्लिक केलं, काय झालं, हा रिलोड झाला, बरोबर. मग जसं की आता जी काही मी पेज बनवलं असेल, त्या पेजमध्ये काही इमेज असतील, बरोबर ना, काही व्हिडिओज असतील किंवा बुस्ट्रॅपच्या सीड्या असतील किंवा jQueryच्या सीड्या असतील. जसं मी ह्या बटनला क्लिक केलं, काय झालं, इथं आपलं ते पेज रिलोड झालंय. काय झालं, इथे रिलोड झालं. म्हणजे जी आपली इमेजची URL होते, डबल त्याला काय झाली, रिलोड झाली. जी व्हिडिओची काही URL होती, ती पण परत परत काय झाली, रिलोड झाली. बुस्ट्रॅपची जी काही सीडेन असेल किंवा अदर सीडेन असतील, फॉन्ट ऑसमची सीडेन असेल, ते काय झाल्या, रिलोड झाल्या. म्हणजे काय होते, जसं आपण पेज चेंज केलं की ते काय होते, रिलोड होते, ठीक आहे ना. मग रिॲक्ट जेएस म्हणजे काय की रिॲक्ट जेएस मध्ये आपण एक सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवू शकतो. काय करू शकतो, सिंगल पेज ऍप्लिकेशन. जसं की सिंगल पेज ऍप्लिकेशन काय आहे, आता तुम्ही बघतात तुमच्या पुढे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत, तुम्ही यूज पण केलेत ते. जसं की व्हॉट्सअप सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. व्हॉट्सअप कधी रिलोड झालंय का, नाही झालं, झालंय रिलोड. जसे ह्या वेबसाईटला मी असं रिलोड करू शकतो, तसं तुम्ही व्हॉट्सअपला रिलोड करू शकतात का, रिफ्रेश करू शकतात, पण रिलोड करू शकतात का, रिलोड नाही करू शकत. कारण जे काय व्हॉट्सअप आहे, जे काय इंस्टाग्राम आहे, जे काय ट्विटर आहे, हे कोणत्या लँग्वेज मध्ये बनलंय की ते सिंगल पेज ऍप्लिकेशन. काय ते सिंगल पेज ऍप्लिकेशन. जसं की आपण सिंगल पेज ऍप्लिकेशनचं एक एक्झाम्पल पाहायचं बोललं, तर तुम्ही गुगलला गेल्यानंतर तुम्ही email.com असं सर्च केलं, ईमेल जी आहे ती ईमेल काय आहे, सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. ते कोणत्या लँग्वेज मध्ये बनलंय, रिॲक्ट जेएस मध्ये बनलंय. कशामध्ये बनलंय, रिॲक्ट जेएस. आता जसं की मी A2Z च्या वेबसाईटला जसं मी बटनवर क्लिक केलं, इथे काय झालं, रिलोड झाला. पण जे आपलं ईमेल आहे, त्या ईमेलवर मी काय करतो, आता इथे लक्ष द्या, वरती तुम्हाला हा बॉक्स दिसतोय रिलोडचा, इथे लक्ष द्या. जसं मी स्टार्ट बटनावर क्लिक केलं, रिलोड झालं, इथे झालं का रिलोड, पण पेज चेंज झालं ना माझं. जसं मी सेंड बटनावर क्लिक केलं, रिलोड झालं, इथे नाही, URL चेंज झाली, त्या पेजचा कॉन्टेंट चेंज झाला, पण ती URL रिलोड झाली का, नाही झाली. जसं मी मोर बटनावर क्लिक केलं आणि इथं स्पॅन वर क्लिक केलं, रिलोड झाली आपली वेबसाईट, नाही झाली. कारण का नाही झाली, की आपली जी काही वेबसाईट आहे ती एकदाच लोड झाली. काय झाली, एकदाच. कधी लोड झाली, जेव्हा आपण वेबसाईटला सर्च केलं आणि त्या URL आपण हिंट केलं किंवा क्लिक केलं, तेव्हाच आपली काय झाली, वेबसाईट एकदाच रिलोड झाली, ठीक आहे ना. आणि जे आपण HTML चं पेज बनवतो त्याला काय होतं, कोणत्या बटनावर तुम्ही क्लिक करा, अख्खी वेबसाईट काय होणार, रिलोड होणार, बरोबर ना. म्हणजे ह्याने काय होती, स्पीड कमी भेटते, बरोबर ना. सपोज मी आता होम बटनावर क्लिक केलं, थोडासा टाइम लागतोय ना रिलोड व्हायला, लागतोय ना. जसं मी ईमेलवर आलो आणि मी इंडेक्स बटनावर क्लिक केलं, रिलोड झालं की ते नाही झालं.
म्हणजे रिॲक्ट जेएस काय आहे, थोडस फास्ट आहे. काय आहे? फास्ट आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला काय की रिॲक्ट जेएस काय आहे? सिंगल पेज ऍप्लिकेशन. काय आहे? सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे. त्याचा यूज काय होतो की त्याचा यूज होतो ऍप्लिकेशन बनवण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. ठीक आहे, आणि आपल्याला सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवल्यामुळे काय होतं की आपली जी काही वेबसाईट आहे, जे काही आपलं सॉफ्टवेअर आहे, ते काय होतं प्रत्येक वेळी रिलोड होत नाही. एकदाच रिलोड होतं, त्यानंतर त्यात काय चेंजेस केले तरी तुमचं रिलोड होत नाही. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. आता ही रिॲक्ट जीएस, ठीक आहे, मी इथे राईट करतो कशामध्ये, टेक्स्ट सब लाईन मध्ये. आता आपण कोणती लँग्वेज शिकणार आहे की रिॲक्ट जेएस. आता ही रिॲक्ट जेएस काय आहे, आता तुम्ही रिॲक्ट बघतात, रिॲक्ट म्हणजे एक नाव झालं आणि पुढे काय जेएस. जेएस म्हणजे काय, जावास्क्रिप्ट. मग रिॲक्ट जेएस काय आहे की जावास्क्रिप्टची एक लायब्ररी आहे. काय आहे? लायब्ररी, किंवा आपण त्याला फ्रेमवर्क पण म्हणू शकतो. जसं की रिॲक्ट जेएसच्या लायब्ररी कोणत्या कोणत्या, तुम्ही बघा. जेएस मधून काय काय, अँग्युलर पण आहे, ठीक आहे ना, त्यानंतर रिॲक्ट जेएस आहे, त्यानंतर टाईप स्क्रिप्ट आहे. ठीक आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी. ठीक आहे ना. आता आपल्याला कोणती लँग्वेज शिकायची, रिॲक्ट जेएस. ओके, समजलं. रिॲक्ट जेएस काय, सिंगल पेज ऍप्लिकेशन आहे, आणि रिॲक्ट जेएस एक ही जावास्क्रिप्टची ऍडव्हान्स पार्ट आहे. ठीक आहे, त्याला ऍडव्हान्स पार्ट म्हणा किंवा त्याला फ्रेमवर्क बोलू शकतात, किंवा तुम्ही त्याला लायब्ररी म्हणू शकता. ठीक आहे, ओके. आता जी काय रिॲक्ट जेएस आहे ते काय आपलं मॉड्यूल आहे. काय आहे? मॉड्यूल. आता जी काय रिॲक्ट जेएस मॉड्यूल आहे, जसं की तुम्ही बघतात आतापर्यंत तुम्ही काय केले, तुमचं जी काही HTML आहे ते HTML रन करण्यासाठी तुम्ही कोणतं पॅकेज इन्स्टॉल केलंय का? नाही केलं. केलंय का? ऑलरेडी तुमच्या पीसी मध्ये HTML रन करण्यासाठी बाकी सगळं होतं. ठीक आहे, CSS रन करण्यासाठी तुम्हाला काही पॅकेज लागलं का? नाही, ऑलरेडी तुमच्या पीसी मध्ये सगळ्या गोष्टी होत्या. जावास्क्रिप्ट तुम्हाला जीएस रन करण्यासाठी काही टूल लागले का तुम्हाला, सॉफ्टवेअर वगैरे? नाही लागले, ऑलरेडी तुमच्या पीसी मध्ये ह्या गोष्टी होत्या. ठीक आहे ना. मग आता जे काही आपल्याला रिॲक्ट जेएस आहे, तो रिॲक्ट जेएस काय आहे की जावास्क्रिप्टचा ऍडव्हान्स पार्ट आहे. काय आहे? जावास्क्रिप्टचा ऍडव्हान्स पार्ट आहे. ठीक आहे, मग आपल्याला ऍडव्हान्स पार्ट यूज करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, काहीतरी आपल्याला इम्पोर्ट करायला लागेल. त्याला काय करायला लागेल, आपल्याला इम्पोर्ट करायला, काय करायला लागेल, इम्पोर्ट करायला लागेल. जसं की तुम्हाला आता टाईप स्क्रिप्ट यूज करायची, किंवा तुम्हाला इथे मी टीएस करतो, टाईप स्क्रिप्ट यूज करायची, तुम्हाला काहीतरी इम्पोर्ट करायला लागणार आहे, बरोबर ना. जसं की HTML CSS ला कोणते पॅकेज लागत नाही, कोणतं सॉफ्टवेअर लागत नाही, बरोबर. आता तुमचं हे झालं असेल, कोणतं Node.js झालं. आता Node.js तुम्हाला रन करण्यासाठी तुम्ही कोणतं तरी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं असेल, बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट जेएस यूज करायचे तर आपल्याला काय इम्पोर्ट करायला लागणार आहे. आता ही आपण इम्पोर्ट कुठून करणार, की इम्पोर्ट कुठून करणार, आपण एक Node.js नावाचं सॉफ्टवेअर आहे. काय आहे? Node.js नावाचं वेअर आपल्याला काय करणार, Node.js नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे तो काय आहे, प्रोव्हायडर आहे. कोण आहे तो? प्रोव्हायडर आहे. समजतंय काय आहे की जो काही Node.js नावाचा सॉफ्टवेअर आहे तो काय प्रोव्हायडर आहे. काय प्रोव्हाइड करणार आपल्याला, जे काय आपल्याला मॉड्यूल लागणार, जे काय आपल्याला फ्रेमवर्क लागणार, ते काय करणार, आपल्याला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे ना. म्हणजे जे आपल्याला रिॲक्टला काहीतरी आपल्याला रन करण्यासाठी जे काय आपल्याला सॉफ्टवेअर लागेल, काही टूल लागतील किंवा मॉड्यूल लागतील, ते आपण कोणाकडून घेणार, ह्या Node.js नावाच्या सॉफ्टवेअर कडून. म्हणजे हा सॉफ्टवेअर कोण झाला, प्रोव्हायडर झाला. कोण झाला हा सॉफ्टवेअर, प्रोव्हायडर. आता जे जर Node.js झालं असेल त्याला हा Node.js सॉफ्टवेअर माहित असेल. मग त्यांना डाऊट आला असेल, सर की जे काय तुम्ही Node.js सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, ठीक आहे ना. आता Node.js ही Node.js साठी झालं सॉफ्टवेअर,
ठीक आहे ना. नोटजेस रन करण्यासाठी यूज करतात. ज्याचं नोटजेस असेल त्याला हा डाऊट आला असेल आय थिंक. ओके. आता जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर वेगळं आणि जी काही नोटजेसची लँग्वेज आहे ते वेगळी. सपोज ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला काय सांगतात, तुम्हाला नोटजेस रन करायची, तुम्ही काय सांगतात त्याला, आम्हाला नोटजेस रन करायचे. तुम्हाला उद्या जाऊन अँग्युलर रन करायची, अँग्युलर जीएस, सॉरी जी राहील, ठीक आहे. त्याला सांगणार तुम्ही आम्हाला अँग्युलर जीएस रन करायची. उद्या जाऊन तुम्ही सांगणार आम्हाला रिएक्ट जेएस शिकायची, आम्हाला रिएक्ट जेएस रन करायची. रिएक्ट जेएस त्याला सांगणार तुम्ही. उद्या जाऊन तुम्हाला टाईप स्क्रिप्ट सांगायची, टाईप स्क्रिप्ट करणार तुम्ही. म्हणजे जो हा नोटजेएस सॉफ्टवेअर आहे तो काय एक सॉफ्टवेअर आहे. लँग्वेज वेगळी झाली, लँग्वेजचा जो काय पार्ट आहे तो वेगळा झाला, पण जे हे नोटजेएस आहे ते नोटजेएस काय आपलं एक सॉफ्टवेअर आहे आपल्यासाठी. काय आपल्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे. मग आपल्याला आता रिएक्ट जेएसचं काय करायची, एक रिएक्ट जेएस हे मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलला आपल्याला करायची यूज. मग त्याला यूज करायची बोललं तर आपल्याला काय करायला लागेल, त्याला इम्पोर्ट करायला लागेल. मग आपण इम्पोर्ट कुठून करणार, एक सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर, की नोटजेएस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर काय करतो, आपल्याला मॉड्यूल प्रोव्हाइडर करतो. म्हणजे तो कोण झाला, प्रोव्हाइडर झाला. ठीक आहे, ही गोष्ट समजली तुम्हाला. आता जे जर नोटजेएस झाला असेल त्यांच्याकडे ऑलरेडी असेल, जे पायथनचे असतील, ठीक आहे, त्यांनी काय करायचं, आता हे सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं तुम्हाला ते सांगतो फर्स्ट. ठीक आहे. आता आपल्याला रिएक्ट जेएस काय करायची, यूज करायची, त्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागणार आहे. मग ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं मी तुम्हाला ते सांगतो. ओके. गुगलला यायचं आणि गुगलला आल्यानंतर त्या सॉफ्टवेअरचं नाव सांगायचं. कोणतं सॉफ्टवेअर आहे आपलं, नोटजेएस सॉफ्टवेअर. जसं तुम्ही टाईप करताना नोटजेएस आणि ते एंटर करायचं. जसं तुम्ही एंटर केलं की जी तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल त्या पहिल्या वेबसाईटवर तुम्ही जायचं. आला, काही नाही करायचं, इथे गेट नोटजेएस ह्या बटनावर तुम्ही क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक केलं तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल आणि जर थोडंसं स्क्रोल केलं तर इथे दिसेल तुम्हाला विंडोज इन्स्टॉलर असं काहीतरी दिसेल आणि ह्याच्यावर सिंपल काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक केलं की तुमच्या पीसी मध्ये काहीतरी 29 MBचं जे काही सॉफ्टवेअर असेल ते सॉफ्टवेअर काय होईल तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉल होईल. ओके, ठीक आहे ना. काय 29 MBचं काय जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर काय होईल, इन्स्टॉल होईल. तुम्हाला एकदा सांगतो, नसेल समजलं डबल एकदा सांगतो. काय करायचं, सिंपल गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर तुम्ही इथे सर्च करायचं नोटजेएस आणि इथे एंटर करायचं. जसं तुम्ही एंटर केलं तुम्हाला ही पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे गेट नोटजेएस असं दिसेल, त्या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बटन दिले विंडो इन्स्टॉलर, ह्या बटनावर जसं तुम्ही क्लिक करता तुमच्या पीसी मध्ये 31 MB ची काय होईल, एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल. ओके. आता हे सॉफ्टवेअर काय इन्स्टॉल करायचे आपल्याला, की आपल्याला यूज करायचे आता नोटजेएस, सॉरी रिएक्ट जेएस यूज करायचे, बरोबर ना. मग रिएक्ट जेएस ला रन करण्यासाठी आपल्याला काहीतरी मॉड्यूलची गरज आहे. कशाची गरज आहे आपल्याला, मॉड्यूलची. मग ते मॉड्यूल कुठून इम्पोर्ट करणार आपण, ह्या नोटजेएसच्या सॉफ्टवेअर कडून. हा सॉफ्टवेअर कोण आहे, प्रोव्हाइडर आहे. कोण आहे हा, प्रोव्हाइडर. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजलं तुम्हाला काय करायची. आता ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमचे डाउनलोड नावाचा जो काय फोल्डर असेल, त्या डाउनलोडच्या सेक्शन मध्ये काय असेल तुमचं ते सॉफ्टवेअर जायचं आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये काय करायचं, त्या सॉफ्टवेअरला सिंपल ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इझी आहे, काही नाही करायचं. ओपन केलं, नेक्स्ट चेक बॉक्स दिसेल, हा चेक बॉक्स काय करायचा, भरायचा आणि सिंपल नेक्स्ट, दॅन नेक्स्ट, दॅन नेक्स्ट. आणि ह्या पेजला आल्यानंतर तुम्हाला हा चेक बॉक्स दिसेल. हा चेक बॉक्स भरलेला असेल तर तो करायचा अनटिक. काय करायचा, अनटिक करायचा. आता हा चेकबॉक्स काय करतो, ऑटोमॅटिकली इन्स्टॉल द नेसेसरी टूल. म्हणजे जे आपल्याला टूल लागत नाही ते टूल काय करतो, तो इन्स्टॉल करतोय. आपल्याला टूलची कोणत्या गरज नाही, डायरेक्ट करायचं नेक्स्ट बटन आणि लास्ट मध्ये करायचं इन्स्टॉल. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, एकदा ठीक आहे. आता आपल्याला सॉफ्टवेअर झाले आपल्याकडे इन्स्टॉल. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर
काय करायचं, सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर काय करायचं की आपल्याला आता करायचं इथे एक, मी इथे देतो डेस्कटॉप. डेस्कटॉपला काय करायचं, एक क्रिएट फोल्डर विथ नेम. काय करायचं ते, डेस्कटॉपला काय करायचं इथे एक फोल्डर क्रिएट करायचा आणि त्या फोल्डरला विथ काय द्यायचं, नाव द्यायचं. जसं की मी एक इथे फोल्डर क्रिएट करतो आणि त्या फोल्डरला मी नाव देणार काय, रिॲक्ट जेएस अंडरस्कोर, किंवा मी ह्याला नाव देतो A to Z अंडरस्कोर रिॲक्ट. ओके. काय करायचं, डेस्कटॉपवर जायचं आणि डेस्कटॉप मध्ये एक क्रिएट फोल्डर विथ नेम द्यायचं आणि त्या फोल्डरला नाव काय द्यायचं, A to Z रिॲक्ट. करून घेऊ, आणखी फोल्डर आपण क्रिएट करून घेऊ. मग मी कुठे आलो, एकदा ह्याला फिनिश करतो. फिनिश केल्यानंतर आपला जो काही डेस्कटॉप आहे, डेस्कटॉपला आलो, राईट क्लिक करणार आणि इथे न्यू बटनावर क्लिक करून एक फोल्डर क्रिएट करतो आणि त्या फोल्डरला नाव दिलं मी इथे A to Z रिॲक्ट नाव. ठीक आहे. ओके. मग A to Z रिॲक्ट नाव दिल्यानंतर देन काय करायचं, एक फोल्डर तर बनवला. मग फोल्डर बनवल्यानंतर आपली नेक्स्ट राहणार आपली कमांड प्रॉम्प्ट, किंवा इथे राहणार आपली ओपन कमांड प्रॉम्प्ट. काय स्टेप राहणार आपली इथे, ओपन कमांड. मग इथे काय करायचं की जो आपला फोल्डर आहे, कुठे फोल्डर आपला हा, डेस्कटॉपला, ह्या फोल्डरला मी काय करणार, ओपन करणार. ओपन केलं. ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाला की तुम्हाला इथे वरती दिसेल तुमचं ऑन ड्राईव्ह दिसेल, डेस्कटॉप दिसेल आणि डेस्कटॉपच्या पुढे A to Z रिॲक्ट दिसेल. ओके. मग जो हा तुम्हाला वरचा बार दिसतोय, ह्याला बारला म्हणतात URL बार. काय बोलतात ह्याला, URL बार. त्याला एक अजून एक नाव आहे, त्याला ऍड्रेस बार बोलतात. मग जो काय ऍड्रेस बारचा एम्प्टी पेज आहे, त्या एम्प्टी पेज वर करायचं क्लिक. जसं तुम्ही एम्प्टी पेज वर क्लिक करता तुम्हाला इथे काय दिसेल, एक URL सारखं काहीतरी दिसेल. दिसतंय, युजर दत्ता ऑन ड्राईव्ह डेस्कटॉप आणि A to Z. त्याला करायचं रिमूव्ह. केलं रिमूव्ह आणि इथे राईट करायचं CMD. काय करायचं, CMD आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे काय होईल, एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ह्या ब्लॅक स्क्रीनला तुम्ही म्हणू शकता टर्मिनल म्हणता शकतात, कमांड प्रॉम्प्ट बोलू शकतात, किंवा ह्याला CMD बोलू शकतात. ह्याला भरपूर सावे, आपण ह्याला ब्लॅक स्क्रीन बोलू. ठीक आहे. मी काय करतो, ह्याची स्टेप इथे राईट करतो. काय येते आपल्या स्टेप मध्ये, ओपन कमांड प्रॉम्प्ट. काय करणार, देन A to Z अंडरस्कोर रिॲक्ट इन, काय करायचं, इन रिॲक्ट. इथे वर काय करायचं तुम्ही, क्लिक URL बार. काय करायचं, A to Z रिॲक्ट नावाचा जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करून काय करायचे तुम्ही इथे, इन क्लिक URL बार. ओके. अँड रिमूव्ह ऑल पाथ. काय करायचं, रिमूव्ह ऑल पाथ. अँड देन राईट काय करायचे इथे, CMD. काय राईट करायचे तिथे, CMD. अँड हिट एंटर. काय करायची, कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी फर्स्ट आपण डेस्कटॉपला एक रिॲक्ट नावाचा फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरला ओपन करून कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी काय करायचं, जो फोल्डर आहे A to Z रिॲक्ट नावाचा त्याला करायचं ओपन आणि इन क्लिक URL बारला काय करायचं, क्लिक करून अँड रिमूव्ह ऑल पाथ.
दॅन राईट cmd अँड हिट एंटर. म्हणजे काय की जो आपला A to Z रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करून इथे तू वरचा बार दिसतो ह्याला बोलतात ऍड्रेस बार किंवा URL बार बोलतात आपण. त्या URL बार वर क्लिक करायचं आणि काय सांगितलंय दॅन ऑल URL बार सगळा काय करायचा रिमूव्ह करायचा. डिलीट बटनावर क्लिक केलं झालं रिमूव्ह. दॅन राईट cmd अँड हिट एंटर बटन. जसं आपण हे स्टेप फॉलो करू आपल्या पुढे काय झाले ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे एकदम बेसिक पासून जाऊ आपण. ठीक आहे ठीक आहे ना. आता ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप राहणार आपली काय माहितीये की आपल्या कमांड्स राहणार. काय राहणार आपल्या ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये कमांड्स. मी इथे राईट करतो कमांड. ठीक आहे आता हे कमांड कोणत्या कोणत्या राहणार. कमांड म्हणजे काय ठीक आहे ह्या गोष्टी पाहू. आता ब्लॅक स्क्रीन ओपन झाली मग ब्लॅक स्क्रीन मध्ये आपल्या असणार सगळ्या कमांड असणार. काय असणार आपल्या कमांड असणार. जसं की एक कमांड मी राईट करतो की नोड -v. ह्या कमांडने काय होणार जे काय नोड किंवा इथे मी राईट करतो टू चेक नोड व्हर्जन. काय झाली कमांड झाली. कोणती कमांड नोड -v. ह्याने काय होणार टू चेक नोड व्हर्जन. ओके मी एकदा राईट करून बघतो ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आणि या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी राईट केलं नोड -v. ओके आता ही कमांड मी काय केली कमांड तुमची बरोबर पाहिजे. कमांड तुमची चुकली जसं की आता तुम्हाला एक पेपर आहे तुमचं किंवा एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये एखादा एक्झाम्पल आलं की 10+20 किंवा तुम्ही दिलं 22+3 केलं तर आन्सर किती येत आहे 25. पण तुम्ही लिहिलं 27. उत्तर काय झालं तुमचं चुकलंच ना. तुम्ही 24 लिहिलं तरी आन्सर काय झालं चुकीचंच झालं. मग ह्यामुळे आपली कमांड थोडीफार चुकली तर ती काय राहणार चुकीचीच ठरणार. ओके मी इथे कमांड काय केली आता राईट केली नोड -v आणि जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं तुमची कमांड बरोबर असेल तरच एक्झिक्यूट झाले एक्झिक्यूट. आणि मला इथे नोडचं काय आलंय व्हर्जन आले. किती व्हर्जन आलंय की 24.50.0. ठीक आहे ना. काय मला व्हर्जन झाले. ठीक आहे मला एकदा सांगतात तुमचं कोणतं व्हर्जन आहे. ऑनलाईन मेंबर करतात चेक एकदा. मला एकदा फक्त तुमचं व्हर्जन पाहायचं. ठीक आहे कोणतंही मला एकदा सांगा. आहे 24 हे काय स्टेबल आहे. 23 आहे का स्टेबल नाही बरोबर ना. तो इवन नंबर मधला येत आहे बरोबर ना. दोनच्या घरातला आहे का तो नाही. 22 आहे का स्टेबल आहे. LTD लिहिलं इथे. 21 आहे का नाही. ठीक आहे तो आपलं वर्जन स्टेबल आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं तुमचा दोनच्या पटीतला तो नंबर आहे की नाही फक्त हे चेक करायचं. ठीक आहे ओके देन कंटिन्यू करू आपण पुढे. मग जशी आपली ही कमांड आहे त्याच प्रकारे आज एक कमांड आहे आपली npm -v. काय npm -v हा काय करणार की टू चेक npm व्हर्जन. ट्राय करू मी एकदा. जसं मी माझ्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो आणि ब्लॅक स्क्रीन मध्ये मी राईट करणार npm -v आणि मी ते एंटर बटनावर केलं क्लिक. मला आलं इथे npm चं व्हर्जन. ठीक आहे तुमचं कोणतंही ऑनलाईन मेंबर माझं 11.12.0 असं माझं व्हर्जन आहे. तुमचं कोणतं आहे npm चा काय प्रॉब्लेम नाहीये फक्त आपल्याला कशाचं नोडचं व्हर्जन पाहिजे. ठीक आहे कोणतं नोडचं त्याला डिलीट करायचं आणि इन्स्टॉल करू शकतो त्याला आणि स्टेबल व्हर्जन डाउनलोड करायची. ठीक आहे ना त्याला अनइन्स्टॉल करायचं. ठीक आहे ज्याचं व्हर्जन स्टेबल नसेल ना त्यांनी काय करायचं अनइन्स्टॉल करायचं. इथून तुमचं स्टेबल व्हर्जन सिलेक्ट करायचं आणि विंडो इन्स्टॉलवर बटनावर काय करायचं क्लिक करायचं. ओके ठीक आहे कुणाला काही प्रॉब्लेम नाही नसेल आहे. ठीक आहे
मी कंटिन्यू करू मग अजून पुढे. आता हे नोड काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे. नोड काय आहे? सॉफ्टवेअर आहे. आपण त्या सॉफ्टवेअरचं व्हर्जन चेक केलं. मग आता हे एनपीएम काय आहे? एनपीएम काय आहे? एनपीएम म्हणजे आपला एक त्याचा फुल फॉर्म नोड पॅकेज मॅनेजर. काय झालं? एनपीएम म्हणजे काय? नोड पॅकेज मॅनेजर. ठीक आहे ना. आता हा नोड पॅकेज मॅनेजर म्हणजे काय? जसं की तुम्हाला सॉफ्टवेअर दिलंय. कोणतं सॉफ्टवेअर दिलंय? Node.js चं सॉफ्टवेअर दिलंय, बरोबर ना. जसं की मी ब्राउझरला आलो आणि ब्राउझरला आल्यानंतर सॉफ्टवेअर किती एमबीचं आहे? 31 एमबीचं आहे फक्त. किती एमबीचं आहे? 31. Node.js जे काय सॉफ्टवेअर आहे ते किती एमबीचं आहे? 31 एमबीचं सॉफ्टवेअर. आता तुम्ही बघा, तुमचं व्हॉट्सअप किंवा सॉफ्टवेअर 31 एमबीचं असतं का सॉफ्टवेअर? नाही. तुमचं व्हॉट्सअप आहे, ते सॉफ्टवेअर तुमचं व्हॉट्सअप आहे का? व्हॉट्सअप तुमचं किती एमबीचं आहे? 31 एमबीचं असणार का व्हॉट्सअप तुमचं? नाही. तुमचं 5 जीबी मध्ये असणार, बरोबर ना. म्हणजे बघा की जे सॉफ्टवेअर असतं ते सॉफ्टवेअर जीबी मध्ये असतं, पण जे काय आपलं Node.js सॉफ्टवेअर आहे ते एमबी मध्ये कसं काय? बरोबर ना. आता जे आपलं Node.js सॉफ्टवेअर आहे ते एमबी मध्ये कसं काय? ते तर एक कोडिंगचं टूल आहे, त्यातनं आपण सॉफ्टवेअर बनवतो. मग त्याचं इतकं कसं काय छोटं? बरोबर. आता जे काही Node.js सॉफ्टवेअर आहे, Node.js सॉफ्टवेअर सपोज त्यांनी दिलं 4 जीबीचं. कितीचं दिलं? 4 जीबीचं दिलं. म्हणजे काय होणार? जे आपलं सॉफ्टवेअर आहे ते स्लो चालणार. ठीक आहे ना. सपोज मी ते 4 जीबी राईट करतो. आपलं जे काय सॉफ्टवेअर आहे ते किती? 4 जीबीचं सॉफ्टवेअर आहे. ओके. किंवा आता 31 आपलं एमबीचं सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरचा यूज करून आपण काय काय करणार आहे? React.js ला रन करणार आहे, त्यानंतर Angular.js ला रन करणार, त्यानंतर TypeScript ला रन करणार आपण, त्याबरोबर आपण Node.js ला रन करणार, किंवा आपण ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट ला रन करणार. मग एवढ्या साऱ्या लँग्वेज आपल्याला रन करण्यासाठी फक्त 31 एमबीचं सॉफ्टवेअर कसं काय? बरोबर. सपोज हे आपल्याला सॉफ्टवेअर दिलं 4 जीबीचं आणि आपण बाकीचे लँग्वेज रन करायला गेलो, तर काय होईल? ते 4 जीबीचं सॉफ्टवेअर आहे म्हणून ते आपलं स्लो चालेल थोडं. ठीक आहे ना. मग त्या Node.js सॉफ्टवेअरवाल्यांनी काय केलं? आपल्याला सॉफ्टवेअर फक्त दिलं 31 एमबी मध्ये आणि तो सांगणार तुम्हाला काय करायचंय? React.js यूज करायचंय, बरोबर. मग तुम्हाला React.js यूज करायचंय तर तुम्ही सांगणार कुणाला? ह्या मॅनेजरला. ह्या मॅनेजरला सांगा तुम्ही की आम्हाला React.js यूज करायचंय आणि जे जे तेवढे मॉड्यूल असतील तेवढेच मॉड्यूल आण. आम्हाला अँग्युलरचे मॉड्यूल लागणार नाहीत, आम्हाला Node.js चे मॉड्यूल लागणार नाहीत, आम्हाला टाईपस्क्रिप्टचे मॉड्यूल लागणार नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला लागणार नाहीत ते कशाला आणायच्या? ठीक आहे ना. मग जेवढ्या आपल्याला गोष्टी लागतात तेवढ्या आपण कुणाला सांगणार? एनपीएम ला. सपोज मला आता करायचंय एक रिॲक्टचं ऍप क्रिएट करायचंय, मी कुणाला सांगणार? एनपीएम ला. सपोज मला करायचंय अँग्युलरचं ऍप क्रिएट करायचं, मी सांगणार कुणाला? एनपीएम ला. सपोज मला टाईपस्क्रिप्टचं एक सॉफ्टवेअर बनवायचं, मी सांगणार कुणाला? एनपीएम ला. मला नोडचं करायचंय, मी कुणाला सांगणार? एनपीएम ला. म्हणजे आपल्याला कोणत्या लँग्वेजचं काय यूज करायचंय ते आपण कुणाला सांगणार? ह्या एनपीएम ला सांगणार. ओके. आता त्यानंतर आपण डिस्कस करू एडिटर. काय करणार आपण? डिस्कस एडिटर. आता एडिटर म्हणजे काय? एडिटर मध्ये आपण कोणता विचार करणार? की आपण एडिटर यूज करणार आता कोणतं? व्हीएस कोड. कोणतं एडिटर यूज करणार आपण? व्हीएस कोड. ठीक आहे. आता सर्वांना व्हीएस कोड माहित असेल, ज्याला माहित नसेल त्यांनी व्हीएस कोड काय करा? डाउनलोड करा. ओके. त्यानंतर अजून एक कमांड असते, ते तुम्हाला कमांड मी सांगतो. ठीक आहे. जसं की इथे असते एक कोड पेस्ट डॉट कमांड असते. आता हे कमांड कशासाठी असते?
हे कमांड असते ओपन VS कोड साठी. कशासाठी कमांड असते? ओपन VS कोड साठी. मग जे काय आपले कमांड असणार ते आपण कमांड कुठे राईट करतो? कमांड प्रॉम्प्ट मध्ये, ब्लॅक स्क्रीन मध्ये. मग मी आलो आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आणि ब्लॅक स्क्रीन मध्ये मी राईट केले कोड पेस्ट डॉट आणि एंटर बटनावर मी केलं क्लिक. थोडस वेट करतो मी कारण नेटवर्क स्लो असेल. ठीक आहे, ओके. जसं मी कोड पेज डॉट राईट केलं, काय झालं माझं ऑटोमॅटिकली A to Z रिॲक्ट नावाचा जो फोल्डर होता तो फोल्डर कुठे ओपन झाला? VS कोडला ओपन झाला. इझी ना. त्यानंतर अजून एक कमांड असते, ते कमांड मी तुम्हाला सांगतो. एक कमांड असते CLS. ही कमांड कशासाठी असते? क्लिअर स्क्रीन साठी. जसं की ही कमांड आहे, ही कमांड मी टाकतो आता या CMD मध्ये आणि इथे मी केलं CLS आणि एंटर बटनवर क्लिक केलं. काय झालं? क्लिअर झाली क्लीन. ओके, एवढं समजलंय ऑनलाईन मध्ये? इझी ना. अरे लय इझी चालू आहे, लय बेसिक पासून चाललंय. असं चाललंय का? ठीक आहे, बेसिक पासून आपण स्टार्ट करू, नंतर प्रॉब्लेम बघू आपल्याला. ठीक आहे, तर आता आपण बेसिक गोष्टी शिकलो. कसं काय काय शिकलो? फोल्डर बनवला, कमांड प्रॉम्प्ट बद्दल माहिती पाहिली थोडीशी आपण, त्यानंतर कमांड्स आपण 4-5 कमांड पाहिले आपण, आणि त्यानंतर आपण एडिटर पाहिलं आणि त्या सॉफ्टवेअर बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली. ठीक आहे, आता आपण जाऊ रिॲक्टचा यूज करून प्रोजेक्ट कसा करायचा. ओके, बेसिक कोड सांगणार तुम्हाला. ठीक आहे, फोल्डर तर बनवलाय. फोल्डर बनवल्यानंतर काय करायचं की आपल्याला आता रिॲक्टचा यूज करून आपल्याला करायचे, आता आपल्याला कोड करायचे. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? फर्स्ट मी ते राईट करतो क्रिएट रिॲक्ट, किंवा मी ते राईट करतो आता क्रिएट रिॲक्ट, किंवा आपण इथे बोलू इन्स्टॉल रिॲक्ट मॉड्यूल. काय करणार आपण? फर्स्ट रिॲक्टचे जे काय आपल्याला मॉड्यूल लागणार आहेत, की आता मी तुम्हाला सांगितलं ना जे काय आपल्याला गोष्टी लागणार, इथे बघा, इथे मी सांगितलं तुम्हाला आपल्याला रिॲक्ट जस्ट यूज करायचे. मग आपल्याला रिॲक्ट जस्ट रन करण्यासाठी आपल्याला काहीतरी इम्पोर्ट करायला लागेल. मग ते इम्पोर्ट करण्यासाठी आपण काय केलं? एक नोट.js नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, आणि ते सॉफ्टवेअर काय आहे की प्रोव्हायडर आहे. आणि त्या सॉफ्टवेअर मधून आपल्याला कोणत्या गोष्टी लागल्या तर आपण कुणाला सांगणार? ह्या मॅनेजरला सांगणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे की मॉड्यूल इन्स्टॉल करायचं आहे. आपल्याला काय करायचे? रिॲक्टचे मॉड्यूल इन्स्टॉल करायचे. मग त्यासाठी काय आहे, आता तुम्हाला हे फर्स्ट सांगतो. जो काय हा मॅनेजर मॉड्यूल घेऊन येणार तो कुठून घेऊन येणार? हा पण प्रश्न पडला ना. तो मॉड्यूल कुठून घेऊन येणार? की गुगलला आलात आणि गुगलला आल्यानंतर मी इथे एक सर्च करतो npm js, ह्या वेबसाईट वरून काय करणार? तो मॉड्यूल घेऊन येणार. जसं की आपल्याला आता रिॲक्टचं मॉड्यूल लागतंय, मी ते रिॲक्ट केलं सर्च, आणि सर्च बटनावर मी क्लिक केलं, आले तिथे रिॲक्टचे रिलेटिव्ह मॉड्यूल आले. ह्या रिॲक्टच्या वेबसाईट वरून आपल्याला काय करतो? तो मॉड्यूल घेऊन येतो. कोण घेऊन येतो? हा npm. ठीक आहे, मग आता आपल्याला करायची एक मॉड्यूल इन्स्टॉल. मग मॉड्यूल इन्स्टॉल करण्यासाठी मी ते कमांड राईट करणार. काय करणार मी? ते कमांड. काय कमांड आहे की npm i, किंवा इथे npm इन्स्टॉल. ओके, किंवा तुम्ही इन्स्टॉल पेक्षा तुम्ही npm i करू शकतात. आय म्हणजे काय? npm म्हणजे काय? npm म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर. मग इथे शॉर्टकट लिहिला आपण त्याचा npm नोड पॅकेज मॅनेजर. आय म्हणजे इन्स्टॉल, आणि -g. -g म्हणजे काय? जे आम्हाला हे मॉड्यूल इन्स्टॉल करायची, ते मॉड्यूल आम्हाला ग्लोबली इन्स्टॉल करायचे. कसं करायचे? ग्लोबली. काय इन्स्टॉल करायची ते सांगायचं. आम्हाला इन्स्टॉल करायची क्रिएट रिॲक्ट ॲप. हे मॉड्यूल काय करायचे? आपल्याला इन्स्टॉल करायची. ओके, मग जी ही कमांड आहे ती कमांड मी काय करतो? एकदा गुगलला त्या वेबसाईटला टाकून बघतो काय देतोय आपल्याला.
आहे का असं काही नावाचं काय आहे का? npm ह्या वेबसाईटवरून आणणार आहे ना तो. आणि इथे मी सर्च बटनावर क्लिक केलं. बघू शकता तिथे भरपूर सारे आपल्याला गोष्टी पाहायला भेटतात. ह्या वेबसाईटवरून आपल्याला काय देणार आहे? तो मॉड्यूल देणार आहे. मग आता मी जी कमांड आहे ती कमांड मी काय करतो? कमांड प्रॉम्प्ट मध्ये राईट करतो. करू राईट. काय कमांड आहे? npm इन्स्टॉल कर -g. आणि काय इन्स्टॉल करायचं आपल्याला? क्रिएट, इथे करायचं रिॲक्ट ॲप आणि एंटर बटनावर करायचं तुम्ही क्लिक. आता जी ही कमांड आहे ती कमांड रन करण्यासाठी तुमच्या पीसीला इंटरनेट कनेक्ट पाहिजे. काय पाहिजे? तुमच्या पीसीला इंटरनेट कनेक्ट पाहिजे. तुमच्या पीसीला इंटरनेट कनेक्ट नसेल तर तुमचे जे काय मॉड्यूल आहे ते मॉड्यूल इन्स्टॉल होणार नाही. त्यामुळे कंपल्सरी तुमच्या पीसीला काय पाहिजे? इंटरनेट कनेक्ट पाहिजे. ओके. फक्त तुम्हाला आज दाखवतो, तुम्ही कोड आता राईट नका करू, ठीक आहे? ओके. तुम्ही रेकॉर्डिंग मधून करा किंवा घरी चालले करा, ठीक आहे? इझी आहे, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही, फक्त समजून घ्या. जसं आपण ही कमांड टाकली npm i-g क्रिएट रिॲक्ट ॲप, त्याचे मॉड्यूल काय झाले? इन्स्टॉल झाले. इथे तुम्हाला असं काहीतरी दिसेल, मॉड्यूल इन्स्टॉल झाले, पॅकेज इन्स्टॉल झाले, मेसेज आलाय. त्यानंतर आपले मॉड्यूल झालेत इन्स्टॉल. आता आपल्याला करायचं रिॲक्टचं ॲप क्रिएट. मग मी इथे एक कमांड इथे राईट करतो, मी क्रिएट रिॲक्ट प्रोजेक्ट. काय राईट केलं मी इथे? क्रिएट रिॲक्ट. ठीक आहे. तुम्हाला हे कमांड मी सगळे देणार आहे, तुम्हाला हे कमांड वगैरे सगळे देणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला करायची क्रिएट रिॲक्टचा प्रोजेक्ट. ओके. मग त्यासाठी कमांड काय? ह्यासाठी काय करायचं की टू ओपन ब्राउझर अँड सर्च white.dev असं तुम्ही काय करायचं? गुगलला सर्च करायचं. ओके. करू. क्रिएट आपल्याला प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? टू ओपन ब्राउझर अँड सर्च white.dev. ठीक आहे. आलो मी ब्राउझरला, आणि ब्राउझरला आल्यानंतर ठीक आहे मी एकदा टॅब सगळे क्लोज करतो. आणि इथे सर्च काय करायचं आपल्याला सांगितलंय? अरे इथे टू ओपन ब्राउझर अँड सर्च white.dev. ब्राउझरला आलो आणि इथे मी सर्च करतो काय? white.dev आणि एंटर बटनावर मी केलं क्लिक. ओके. आणि इथे मला गेट स्टार्ट दिसतंय, बटन दिसतंय. मी गेट स्टार्ट वर नाही क्लिक करायचं. ह्या वेबसाईटला आलो, इथे काही नाही करायचं, थोडंसं स्क्रोल करायचं आणि इथे आपल्याला npm क्रिएट व्हाईट हे कमांड दिसेल. ह्या कमांडला करायचं कॉपी. काय करायचं? कॉपी. आणि कुठे टाकायची ही कमांड? एकदा मी क्लिअर करतो स्क्रीन, आणि इथे करायची फक्त पेस्ट. टाकली. आणि इथे काय कमांड आहे? npm क्रिएट व्हाईट लेटेस्ट. ठीक आहे. मी इथे राईट करतो 2 मिनिटात की आपल्याला अशी कमांड दिसेल. आणि कमांड अशी दिसेल npm क्रिएट व्हाईट @latest आणि ह्याच्या पुढे तुमच्या प्रोजेक्टचं नाव टाकायचं. तर मी इथे टाकलं FIR फर्स्ट डॅश ॲप. काय टाकणार आहे मी इथे? फर्स्ट डॅश ॲप. आणि ही कमांडला मी आता रन करतो CMD मध्ये. आलो माझ्या ब्लॅक स्क्रीन मध्ये, आणि ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड इथे पेस्ट आणि एंटर बटनावर मी काय केलं? क्लिक केलं. काय आलं? मला विचारतोय तो सिलेक्ट अ फ्रेमवर्क. आपल्याला कोणतं फ्रेमवर्क यूज करायचंय? React.js. इथे ॲरो बटन दिसते तुम्हाला. ह्या ॲरो बटननी काय करायचं? थोडंसं खाली खाली सिलेक्ट करायचं. इथे करायचं सिलेक्ट रिॲक्ट. एंटर बटनावर क्लिक केलं. मग जे आपलं फ्रेमवर्क आहे ते कोणत्या लँग्वेजचं आहे? जावास्क्रिप्ट. ॲरो बटन असं खाली खाली न्यायचं, जावास्क्रिप्ट सिलेक्ट करायची आणि एंटर बटनावर करायचं क्लिक. ओके. आणि इथे विचारीन तुम्हाला इन्स्टॉल विथ npm अँड स्टार्ट नाव. इथे करायचं एंटर, काही नाही करायचं. बस फंडा खतम. ऑनलाईन मेंबर एवढी स्टेप फॉलो करतात तुम्ही?
ऑनलाईन मेंबर अरे गायब कसं काय झाला? लेफ्ट होतात तुम्ही, समजत नाही का? ऑनलाईन तुम्ही एवढीच गोष्ट आज काय करायची, एक्सप्लोअर करायची. मग ह्याचं काय करायचं, तुम्हाला रन झाल्यानंतर ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला ग्रुपला शेअर करायचा. करतात ट्राय तुम्ही एकदा.